नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख आहे 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला आपली ई-के-वाय-सी करणे बंधनकारक असणार आहे. तर आता तुम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे, पण तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली की नाही झाली हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे. तुम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे, पण काही तांत्रिक कारणामुळे जर ही के-वाय-सी पूर्ण झाली नसेल, तर तुम्हाला ₹1500 हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे. म्हणून एकदा तरी तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली की नाही झाली हे चेक करून घ्या. ते कशा प्रकारे चेक करावं लागेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. योजनाबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील. तर बघा महिलांनो, के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख जी आहे ते 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला आपली ई-के-वाय-सी पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे. तर बघा, तुम्ही आपली ई-के-वाय-सी पूर्ण केली असेल नसेल तर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली की नाही झाली हे कशा प्रकारे चेक करावं लागेल. तर माझी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर अगोदर यावं लागेल. या साईटवर आल्यानंतर इथे क्लिक करा. तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड आहे तो आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा, व्यवस्थित टाकायचा आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा. ठीक आहे, आधार कार्ड क्रमांक टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि मी सहमत आहे यावर क्लिक करायचं. ठीक आहे, बघा महिलांनो, या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकायचा, नंतर कॅप्चा जो आहे हा व्यवस्थित टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं. या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. जर तुम्हाला असं ऑप्शन आलं तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही आहे. लक्षात ठेवायचं, पुन्हा ऑप्शन जर तुम्हाला असं ऑप्शन येत असेल तुमची ई-के-वाय-सी या ठिकाणी ऑलरेडी झालेली आहे. जर तुम्हाला अगोदर ई-के-वाय-सी केली असेल आणि त्यामध्ये काही चुका असेल तर तुम्ही ते एडिट करून आपली ई-के-वाय-सी करू शकता. एक वेळा फक्त एडिट करू शकता. पुन्हा तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही राहणार आहे. जर तुम्हाला अगोदर अशा प्रकारचा ऑप्शन येत असेल तर तुम्ही आपली ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे असं समजून जायचं. आपण या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला समजलं असेल की आपली ई-के-वाय-सी कशा प्रकारे चेक करावी लागेल. तर ठीक आहे, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल, तुम्हाला OTP आला असेल तर आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.